नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गुलाबजामू. मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि खव्यात थोड्याशा गाठी वगैरे असतात खव्याच्या, त्यामुळे त्याला मी किसून घेणार आहे. सगळा खवा किसून घेत आहे आणि अगदी असे केले का लगेच खाण्यासाठी तयार होते असे गुलाबजामुन बनवणार आहे मी. इथे मी सगळा खवा किसून घेतलेला आहे आणि त्याच्यात मी फक्त 4 ते 5 चमचे मैदा टाकलेला आहे आणि सोडा न टाकता मी त्यात बेकिंग पावडर टाकलेला आहे. बेकिंग पावडरने अगदी लगेच तयार होतात आणि त्याचे असे छोटे छोटे अगदी छान मळून घेऊन छोटे छोटे बॉल बनवायचे. आणि इकडे मी पाक देखील तयार करून घेतलेला आहे. थोडासा चिकट असा पाक तयार करायचा आणि इकडे आता मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि इकडे मी गुलाबजामुन तळून घेत आहे. एक खटी मी अशी 5-6 गुलाबजामुन तळून घेत आहे आणि मंद आचेवरच तळून द्यायचे, जेणेकरून त्याचा आतला भाग ही शिजला जाईल. त्यामुळे मंद आचेवरच तळून द्या, नाहीतर काय होतं आतून कच्चाच असतो, त्यामुळे खायला छान लागत नाही. आणि हे बघा, आपले छान असा रंग आलेला आहे गुलाबजामुनला, मस्त कलर आल्याने आतून देखील शिजलेला आहे. हे बघा असे तयार झाले छान. आणि आतलं गरम गरम असतानाच पाकात टाकून द्यायचे, जेणेकरून ते लगेच पाक पिऊन घेतात आणि छान तयार होतात. हे लगेच ते पाक पिऊन घेऊन राहिलेले आहेत आणि आपले सगळे तळून घेऊन मी पाकामध्ये टाकलेले आहेत. हे आपले माझे एवढे गुलाबजामुन झालेले आहेत आणि लगेच तुम्हाला दाखवते. एकदम छान तयार झाले, गरम आहे थोडासा, छान तयार झाले. आणि मी आता तुम्हाला कटिंग देखील करून दाखवते. जे हे मी वाटीत काढून घेतलेले गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी केले होते आणि ते दाखवते मी तुम्हाला कटिंग. अगदी आतून छान झालेलं आहे. चल, आवडल्यास सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कसे वाटले. थँक्यू.